निकिताताई मला ना भीतीच वाटते हो. कसली? अहो आपण हे सगळं ठरवलंय खरं, पण राजवाड्यांना कळल्यावर त्यांना नाही आवडलं, त्यांनी चिडचिड केली तर? अगं का नाही आवडणार? कसं आहे स्वानंदी, त्याच्या भूतकाळामुळे तो असा कोशात गेलाय. मे बी या सगळ्यामुळे त्याला बाहेर पडण्यासाठी पुश मिळेल. यू नेव्हर नो. अहो पण चिडले तर काय? चिडू दे, तू नको घाबरूस. का घाबरतेस? कारण ते खूप विचित्र चिडतात. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना पोहता नाही येत ना. पोहता नाहीयेत? कोण बोललं तुला? काकू. अगं पट्टीचा पोहणार आहे तो. पण मग काकू असं का म्हणाल्या? स्वानंदी, तुला अजून कळलं नाहीये का? अगं काकूंना तुला आणि समरला एकमेकांपासून तोडायचंच तर आहे. लग्नापासून आतापर्यंतचा मैत्रीचा एवढा लांब पल्ला तुम्ही गाठलाय. आता काकूंसाठी सगळी परिस्थितीच अवघड होऊन बसलीये. पण बेसिकली काय आहे ना, काकूंना समरपासून सगळ्यांनाच तोडायचंय, आम्हाला सुद्धा. आता हे जे काय झालं ते काय होतं, आमच्या मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. थँकफुली तसं झालं नाही, पण काकूंना समर त्यांच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये हवाय. दॅट्स इट. हो हे असू शकतं, पण हे का नाही आलं माझ्या लक्षात? आता आलंय ना लक्षात. पण दुर्दैव हे आहे की समरच्या हे लक्षात येत नाहीये ना. म्हणूनच आपल्याला समरला खूप जास्त प्रोटेक्ट करायचंय. आता बघ, उद्योग जास्त करायला लागल्या त्या. आधी करायच्या पण एवढ्या करत नव्हत्या. कारस्थानं वाढलीत त्यांची तुझ्यामुळे. आणि त्यांची सगळ्यात मोठी शत्रू तू आहेस, विच इज बट ऑब्व्हियस. मला तर भीतीच वाटते. समर त्यांचा गुलाम झाला तर त्याला स्वतःलाही कळणार नाही. पण ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी खूप उशीर झालेला असेल. त्यामुळे आपल्यालाच समरला वाचवायचंय. मग करतेस ना फोन? हो करते.